लग्न विवाह एक पवित्र नातं मानलं जातं आणि अग्नीच्या साक्षीने 7 फेऱ्या घेऊन 7 जन्म साथ निभावण्याचं वचन दिलं जातं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एकदम पवित्र असं नातं मानलं जातं ते म्हणजे पती पत्नीचं. आणि याच नात्यामधून आपल्याला आजकाल दिवसेंदिवस वेगवेगळ्या घटना समोर येतात. त्यामध्ये शारीरिक संबंधासाठी अनैतिक संबंध ठेवणं, पती सोडून विवाह बाह्य संबंध ठेवणं, अशा अनेक घटना आपल्या समोर येत असतात. आणि अशातूनच या दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीतून, वाढणाऱ्या या अनैतिक संबंधातून दिवसेंदिवस काळजाला हेलावून टाकणाऱ्या घटना आपल्या समोर येत असतात. अशीच एक काळजाचा ठोका वाढवणारी घटना समोर आली. रेखा आणि अमित. रेखाचं लग्न झालेलं होतं. रेखाला 2 मुलं देखील आहेत. परंतु पतीसोबत वाद होत असल्यामुळे पतीपासून ती वेगळं राहत होती. मुलांना देखील स्वतंत्र तिच्या सोबत राहण्यासाठी घेतलं होतं, परंतु पतीसोबत ती राहत नव्हती. अमितचं देखील लग्न जमलंच होतं. त्याचं लग्न जमण्याच्या अगोदरपासूनच रेखाचं आणि अमितचं प्रेम प्रकरण जुळलं होतं. आणि त्या दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध देखील झाले होते. त्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. परंतु अमितचं लग्न ज्या वेळेला जमलं, त्याला ज्या वेळेला लग्न करायची वेळ आली, त्यावेळेला रेखाची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि तिने अमित सोबत, तुझं लग्न तर जमलंय, आता तुझं लग्न झाल्यानंतर आपल्या भेटीगाठी होणं शक्य नाही, म्हणून तिने अमितकडे एक मागणी केली आणि एक हॉटेलमध्ये एक रूम बुक केली. लॉजवर गेले, त्या रूम मध्ये गेले, त्या रूम मध्ये जाऊन त्या दोघांनी शारीरिक संबंध केले. परंतु शारीरिक संबंध झाल्याच्या नंतर रेखा अमितवर दबाव आणू लागली की माझ्यासोबत लग्न कर आणि ज्या मुलीसोबत तुझं आता लग्न जमलंय ते लग्न तू मोडून काढ. परंतु अमित यानं रेखाला साफ विरोध केला, नकार दिला. त्यावेळेला रेखाला राग अनावर झाला आणि रेखाने सोबत एक कटर पर्समध्ये अगोदरच ठेवलेलं होतं. त्या कटरने अमितवर सपासप वार केले आणि अमितच्या गुप्तांगावरती कटरने वार केले. अमित रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. त्याच्या गुप्तांगावरती खूप मोठ्या विजा दुखापत झाली होती. परंतु त्या परिस्थितीमध्ये अमितनं रेखाचा गळा दाबला आणि तिला जाग्यावर संपवलं अमितनं. तिचा जीव गेल्यानंतर, ती थंडगार पडल्याच्या नंतर अमित कपडे घालून रूमच्या बाहेर आला आणि मॅनेजरला म्हटला, आम्हाला जेवणासाठी मी काहीतरी घेऊन येतो. म्हणून तिथून त्याने पळ काढला आणि तो तिथून पळून गेला, फरार झाला. पुन्हा मग तो हॉस्पिटलमध्ये गेला असेल, कुठं लपून बसला असेल, काहीतरी झालं असेल. पुन्हा ज्या वेळेला मॅनेजर घंटा 2 घंटे गेले, 6 घंटे गेले, अमित आला नाही, ती मुलगी देखील बाहेर आली नाही. म्हणून मॅनेजर त्या रूम मध्ये चौकशीसाठी गेला आणि ज्या वेळेला रूमचा दरवाजा उघडला, मध्ये पाहिलं तर रेखा त्या ठिकाणी खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तर तिचा जीव गेलेला होता. विचित्र परिस्थिती दिसली. आणि ज्या वेळेला कटरने वार केले होते त्यावेळेला तिथे संपूर्ण रक्ताचा सडा पडला होता. ब्लड होतं. मॅनेजरने ताबडतोब पोलिसांना कळवलं. पोलीस त्या ठिकाणी आले आणि पोलिसांनी त्या रूमची संपूर्ण चौकशी केली, पाहणी केली, तपास केला. त्यावेळेला जी नोंदणी केली होती रूमची, त्यानुसार या दोघांनी रूमची बुक केली होती. या दोघांचं प्रेम प्रकरण होतं, विवाहबाह्य संबंध होते. हे संपूर्ण काही समोर आलं, खुलासा झाला. त्यानंतर अमितचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केलं. अमितला पकडलं देखील आणि अमितने या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा केला. पोलिसांसमोर संपूर्ण घटनाक्रम त्यांनी कबूल केला, कबुलीनामा दिला. या घटनेतून जी घटना घडली ती घडलेली आहे पंजाब येथील लुधियाना परिसरामध्ये घडलेली ही धक्कादायक घटना. आणि ज्या हॉटेलवर रूम केली होती, ज्या लॉजमध्ये त्यांनी रूम बुक केली होती हा काळा कारनामा करण्यासाठी, ती रूम होती इंडो अमेरिकन हॉटेल. या हॉटेलमध्ये हे संपूर्ण घटनाक्रम घडला. आणि रिअल मराठी क्राईम स्टोरीची संपूर्ण माहितीसह आज आपण MMG न्यूज मराठी चॅनलवर आपण पाहतोय. या घटनेतून आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. कमी वेळेमध्ये जास्त माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आता एक विषय यामधून आपल्याला बोध घेण्यासारखा आहे, तो म्हणजे विवाहबाह्य संबंध, जे की कायद्यानंतर गुन्हाच आहे, परंतु तो धर्माच्या देखील विरोध आहे, ज्याला की अधर्म म्हणतो आपण. ज्या वेळेला शारीरिक भोग भागवण्यासाठी, क्षणिक सुखासाठी संपूर्ण नात्याचा गळा आपण घोटतो, मुलं बाळ, संसार, इज्जत, आई वडील, संपूर्ण इज्जतीचा पंचनामा होतो, इज्जत चव्हाट्यावर येते. एवढं नुकसान होत असेल, जीवनातून उठायची वेळ येत असेल, तर असं दुष्कृत्य करायचंच कशाला? केलं तर त्याचा दुष्परिणाम येणारच. एड्या बाबळीचं झाड लावलं तर आंब्याचे फळ तर येणार नाहीत, तिथं काठीच येणार. अगदी तसंच या घटनेतून आपल्याला दिवसेंदिवस दिसून येतं आणि दिवसेंदिवस आपण अशा घटना पाहत असतो. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढील अशाच एका नवीन लेटेस्ट रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.